आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबतीत शिंदेंना किंवा फडणवीसांना कधी प्रश्न विचारला तो उत्तर ठरलेलं असायचं की लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। तो लवकरचचा मुहूर्त 40 दिवसांनी आता उजाडलाय आणि आज सकाळी 11 वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। भाजप आणि शिंदे गट यांचे मिळून साधारणतः 16 ते 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील अशी माहिती आहे। काल रात्री उशिरापर्यंत शिंदे गटाच्या आमदारांची मुख्यमंत्र्यांच्या नंदनवन निवासस्थानी खलबत सुरू होती। सोबतच देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी सुद्धा संभाव्य मंत्र्यांची डिनर टेबलवरती चर्चा झाली। एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। त्याला 40 दिवस उलटून गेले आणि आता जवळपास 40 दिवसांनी म्हणजे बरोबर सव्वा महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होतोय। दरम्यान आजही पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार होणार नाही, तर शिवसेनेतल्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगानं निकाल जाहीर केल्यावर मंत्रिमंडळाचा संपूर्ण विस्तार केला जाईल अशी माहिती आहे। शिंदे गटातनं कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी मिळणार यामध्ये चर्चेत असलेलं एक नाव म्हणजे संदीपान भुमरे यांचं, जे गेल्या सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते। या सगळ्या संदर्भात संदीपान भुमरे यांच्याशी संवाद साधले आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूरनं। अखेर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे आणि त्यासाठी आता अनेक नावांची चर्चा आहे। जवळपास 20 आमदार हे मंत्रिपदाची शपथ आज घेतील अशी चर्चा आहे, ज्यामध्ये 11 भाजपचे आणि तर 9 शिंदे शिवसेना गटाचे असणार आहेत। त्यापैकी एक संदीपान भुमरे आहेत अशा प्रकारची चर्चा किंवा आपल्याला खात्रीलायक सूत्रांना माहिती दिली आहे। आमच्याकडे अशी माहिती आहे की तुम्हाला पुन्हा एकदा नवीन खातं किंवा चांगलं मंत्रिमंडळ मिळणार आहे, त्यासाठी आमच्याकडनं शुभेच्छा। आपली पहिली प्रतिक्रिया। रात्री नंदनवनला मुख्यमंत्री उशिरा भेटले आम्हाला आणि आम्ही 10-15 आमदार होतो आणि त्यांनी आम्हाला विचारलं काय करता। आम्ही सांगितलं तुम्ही जे निर्णय घेता तो आम्हाला मान्य आहे आणि आम्ही त्यांना सांगितलं, आम्ही थोडा अर्धा तास त्यांच्याशी चर्चा केली आणि आम्ही सांगितलं तुम्ही जो निर्णय घेता तो आम्हाला मान्य आहे। त्यांनी सांगितलं की मी सकाळी आपल्याला 9 वाजता कळवतो। मग आता 9 वाजता सह्याद्रीला बैठक होणार, त्यात कळेल। आता सह्याद्रीला आम्हाला 9 वाजता बोलवलेलं आहे आणि मला खात्री आहे की आता 9 वाजता आम्हाला कळवतील, कारण 11 वाजता शपथविधी, कारण 2 तास आधी तरी आम्हाला ज्यांना कोणाला घ्यायचं असं त्यांच्या जे काही मनात असतील त्यांचे नाव निश्चित आम्हाला 9 वाजता कळतील। काल काही जी खलबत्त झाली त्यामध्ये काहीतरी इंडिकेशन हिंट दिली असेल तुम्हाला, कारण तुम्ही 6 टर्मचे आमदार आहात। बघा, जी चर्चा आहे सिनियर मोस्ट आमदार, आपण मागच्या सरकारमध्ये मंत्री होतात, सिनियर आमदारांनंतर मंत्रिपद द्यावं लागेल आणि त्या अनुषंगानेच तो समतोल बसवण्याचा, प्रादेशिक समतोल असो किंवा सिनियरिटी, हे सगळं पाहून मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। त्यामध्ये तुमचं सर्वात पुढे नाव आहे। मला एकच सांगायचं की जे काही खलबत्त म्हणता तुम्ही, काल शिंदेसाहेब इथं नव्हतेच दिवसभर। काल शिंदेसाहेब रात्री 3 वाजेला आले आणि त्याच्यामुळं मी सिनियर आहे कोण ज्युनियर आहे, आम्ही एकच निर्णय घेतला होता की शिंदेसाहेब जे करते ते आम्हाला मान्य आहे। ज्यावेळेस आम्ही उठाव केला त्याच वेळेस शिंदेसाहेबाला आम्ही अधिकार दिले आणि आजही शिंदेसाहेबाला अधिकार आहे। आमचं कुठलंही कोणाचं काही म्हणणं नाही, ते ज्याला मंत्रिमंडळात घेतील ते आम्हाला मान्य आहे। म्हणजे 9 वाजता तो निर्णय कळेलच, पण ज्या अर्थी पत्रकारांना जी माहिती मिळते किंवा जी चर्चा आहे, कारण आम्हीही आमच्या सोर्सेसकडनं सगळ्या माहिती काढतो, तर त्यामध्ये तुमचं, उदय सामंत, गुलाबराव पाटील सिनियर आमदारांची नावं आहेत ज्यांना आज शपथ दिली जाणार आहे। हे आम्ही तुमच्याकडून ऐकतो काय, पण आता मी सांगितलं की अधिकृत अजून आम्हाला काही माहिती नाही, काही निरोप नाही, पण आता ज्यावेळेस आम्ही सह्याद्रीवर जाऊ त्यावेळेस आम्हाला अधिकृत निश्चित सांगितलं जाईल कोणाचं नाव आहे कोणाचं नाही। एक प्रादेशिक समतोल बसवण्याचा किंवा ठेवण्याचाही प्रयत्न या मंत्रिमंडळात असणार आहे, त्यामध्ये मराठवाड्याला प्राधान्य मिळेल। त्या अनुषंगानं आपण तिथले सिनियर आमदार आहात, इतरही जण इच्छुक आहेत तिथं, तर कशा प्रकारची चर्चा तुमच्या आमदारांमध्ये आणि की कोणाला काही असं आहे का की बाबा मला नाही मिळणार, नाराजी वगैरे काही अशी दिसते? नाराजीचा विषयच नाही। ज्या वेळेस आम्ही उठाव केला त्याच वेळेस शिंदेसाहेबाला अधिकार दिलेले, त्याच्यामुळं काही उठाव वगैरे काही नाही। शिंदेसाहेब अनुभवी माणसं आहे, त्यांना सगळं माहिती आहे, ते समतोल राखतील आणि कोणाकोणाला मंत्रिमंडळात घ्यायचं ते आज निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही। मला शेवटचा प्रश्न, तुम्ही खूप बॅलन्स बोलताय, कारण तुमचं म्हणणं आहे की 9 वाजताच तुम्हाला कळू शकेल काय आहे, पण त्यानंतरची तयारी कशी असणार आहे? कार्यकर्ते येत आहेत, कशा प्रकारची तयारी आहे? कारण तुम्ही मंत्री झाला तर कार्यकर्त्यांचा जो उत्साह वाढतो, म्हणून ते स्वतःहून येऊन इथं जे आहे एक माहोल करतायत, त्याबद्दल काय म्हणाल आणि नंतरची तयारी कशी असणार आहे? नाही, विषय असा आहे
की कार्यकर्त्याचे आता टी व्हीवर बातम्या चालू आहे, तुम्ही चालवल्या सगळ्यांनी बातम्या, त्याच्यामुळं कार्यकर्ते आता स्वतःहून गावाकडून निघालेले, आम्ही कोणाला बोलवलेलं नाही. आणि कार्यक्रम हा छोटा कार्यक्रम, जो काही कोणाचं नाव मंत्रिमंडळात येईल तर हा राजभवनावर शपथविधी होणार आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्याला कोणी बोलवलेलं नाही. कार्यकर्त्याचा माहोल आपण जर बघितला तर पैठणला कार्यकर्ते म्हणजे एकदम त्यांना म्हणजे वाटतं की आपल्या माणसाचा नंबर लागला पाहिजे. पण आम्ही सांगितलं की शिंदेसाहेब ज्याचं नाव घेते आम्हाला ते मान्य आहे. म्हणून मला सांगायचं की आमच्यात कोणाचाही रुसवा फुगवा काही नाही. आम्ही सगळे शिंदेसाहेबासोबत आहे आणि शिंदेसाहेबासोबतच राहणार. कारण आम्हाला कल्पना आहे आम्ही 40-50 जण शिंदेसाहेबासोबत आहे आणि मंत्रिमंडळ करताना किती जणाला घेऊ शकतात याची कल्पना आम्हाला आहे. म्हणून मला सांगायचं की शिंदेसाहेब जे निर्णय घेतील ते आम्हाला मान्य आहे. अच्छा, मंत्रिमंडळात वर्णी लागली तर चांगलं काम कराल, कशा प्रकारचं काम असेल, जनतेला काय आश्वासन द्याल? मंत्रिमंडळात जरी वर्णी लागली तर जसं यापूर्वी काम केलं जनतेला अपेक्षित असणारं तसंच यापुढं सुद्धा जे काही शिंदेसाहेब माझ्यावर जबाबदारी देते जर नंबर लागला तर तुम्हाला सांगतो निश्चित जनतेला जसं काम पाहिजे, शिंदेसाहेबाला जसं काम पाहिजे, युतीला जसं पाहिजे, कारण हा युतीचं सरकार आहे, शिंदेसाहेब आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहे, तशा पद्धतीने काम करण्याचा मी प्रयत्न करेल. निश्चित. चला, आमच्याकडनं तरी तुम्हाला अभिनंदन करतो. तर संदीपान भुमरे इथं पॉलिटिकली करेक्ट असं उत्तर देताना आपण पाहतोय. सीझन पॉलिटिशियन आहेत, 6 वेळेचे आमदार आहेत, तर म्हणून अद्याप ते कोणतंही आपला जो त्यांना निर्णय दिला गेला आहे किंवा जी चर्चा झाली आहे त्याबद्दल सांगत नाही. 9 वाजता एक चर्चा होणार आहे, बैठक होणार, त्या बैठकीनंतर सगळं काही स्पष्ट होईल. पण संदीपान भुमरे यांना मंत्रिपद मिळालेलं आहे आणि ती बातमी सर्व प्रसारमाध्यमांनी दाखवली आहे. थोड्याच वेळात इतर कोणाची नावं समोर येत आहेत ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरामॅन अनिल पवारसह गणेश ठाकूर, एबीपी माझा, मुंबई. तर एकनाथ शिंदेंचा निर्णय मंत्रिपदाविषयीचा आम्हा सर्व आमदारांना मान्य असेल असं संदीपान भुमरे म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.